हाय हॅलो फ्रेंड्स, कसं आहे तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? आम्ही सुद्धा मस्त आणि मजेत आहे. स्वागत आहे तुमचं कोमल गळवे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज झालं काय की प्रिन्सने स्कूलला दांडी मारले. त्यालाच विचारूया का प्रिन्स स्कूलमध्ये का गेला नाही तू आज? शिंबी त्या ताप येत्या खोकला येते, म्हणजे सर्दी खोकला ताप येतोय असं ह्याचं म्हणणं आहे. पण ह्याच्यातलं एक सुद्धा लक्षण आता ह्याच्यामध्ये दिसत नाही. खोकला नॉर्मल आहे आणि एवढ्याशा गोष्टीसाठी यांनी शाळेला दांडी मारली आणि घरात पसारायचं तर काय विचारू नका. मी सकाळी हातरुणाच्या घड्या घातल्या होत्या उठल्यावर आणि डबल ह्यानी कसं केलंय बघा. इतकी मुलं त्रास देतात ना आणि भिंतीचं तर काय हाल केलंय बघा. मी मागच्या महिन्यात ना हे क्लिनिंग स्प्रे आणलं होतं, हुकीचं ऑनलाईन मागवलं तर स्वच्छ केले होत्या भिंती. तुमच्यासोबत मी शेअर पण केला असेल कदाचित एखाद्या ब्लॉगमध्ये. स्वच्छ केलं होतं, डबल त्यांनी अजून रंगवलं. आता मी कुठंपर्यंत असं स्वच्छ करायच्या भिंती काय मला समजत नाही. तरी पण मला ना असं आवडत नाही, लय डोकं म्हणजे किरकिर होतं. सो ते मला आता स्वच्छ करून घ्यायचंच आहे. जेवढं घाण करतात तेवढं मी मागं स्वच्छ करत जाईनच. आणि ह्याचं बघा काय चाललंय, काय खेळायला लागले. हा बेडसेट पण धुलं होतं, घाण झालतं, ते सुकल्यावर घालायचं. हे असे दिवसभर भांडणं पण असतात बघा ह्या दोघांची. लय वेड्यावानी करते. तू वेड आहे का प्रिन्स? काय खेळायचा, नुसतं पसारा करायचा ना आईला दमवायचं ना. बंदूक इथं नाही आता. तू मोठं झाल्यावर काय होणार प्रिन्स? तू मोठं झाल्यावर काय होणार? बॉडी. पण होणार काय? तू पोलीस होणार, डॉक्टर होणार, टीचर होणार का युट्यूबर होणार? काय युट्यूबर होणार? युट्यूबर होणार होय. आणि शाळा शिकणार का नाही? शाळा नाही शिकणार. हा, मग जरा चांगले स्वप्न बघा की. युट्यूबर होणं पण चांगलं स्वप्न आहे, पण नुसतं युट्यूबरच नाही व्हायचं, त्याच्यासोबत दुसरं पण काहीतरी करायचं. हा, हँडसअप. मग मला हँडसअप करतो तू. आता पॅक केलेला टिफिनच खात बसलेत बघा. शिरा केलेला दोघं मिळून खायला लागले. किती ओव्हर ऍक्टिंग करते. ओव्हर ऍक्टिंग कशी करायची ना, प्रिन्स कडून शिकून घ्या. जर कोणाला क्लासेस लावायचे असतील तर ना फ्री मध्ये आहेत, नो एनी फी है ना. फ्री मध्ये क्लास घेतो म्हण ओव्हर ऍक्टिंगचे. तर 1 तास झालं आम्ही झोपलो होतो आणि दुपारचं खरं तर एवढे उशीर झोपायला नाही पाहिजे. 20 ते 30 मिनिटं झोपायला पाहिजे, पण झोपलं का लवकर उठायलाच येत नाही. इतकी भयंकर झोप लागली होती आज आणि त्यामुळे तोंड पण किती सुजलंय बा. गुब्बी लवकर उठल्या माझ्यासोबत. हो ना, कधी पण मी उठले ना त्याला कसं समजतं माझ्यासोबतच उठतो है ना पिलू. नाही. आणि आता बघा प्रिन्सला उठवते तर उठतो आणि डबल झोपते. प्रिन्स बाबू, परत रात्री तू लवकर झोपत नाही, लय वेळ लावतो. उठ, एवढं उशीर नसतंय झोपायचं. उठ, आपण वर जाऊया खेळायला. वर जायचं खेळायला. गावाला जायचं आहे. गावाला जायचं. गावाला येत नाही तू? गावाला जायचंय म्हणलं ना. झोपीतून मुलं इतकं ह्याच्यात उठतात ना. सकाळी स्कूलमध्ये जायचं असलं का त्यांना तसंच उठवावं लागतं, कारण त्यांना गाव लय आवडतं. मग गावाला नाही जायचं असंच आम्ही म्हणलो, खोटं म्हणलं का लय चढतात, रडतात. मग त्यामुळेच कदाचित त्याला आता खरं वाटत नाही मी खरं बोलते का खोटं बोलते. तर आता संध्याकाळसाठी मी स्वयंपाक काय केला तुम्हाला दाखवते. तर ही केले बघा बुर्जी. तर रोजच बुर्जी करतो मुलं आणि ह्यांच्यासाठी बरं का. दुपारचं भाजीला काही असतं कडधान्य वगैरे, आणि भात आणि चपाती केले. मुलांना भात चारायचा आहे. सारखा काय करत नाही मी, कधीतरी करते 4-5 दिवसातून एकदा. सो ह्यात चपात्या करून ठेवल्यात आणि स्वच्छ करायचं आहे. घाण झाले किचन कट्टा वगैरे. रात्री सगळं करून झोपते मी. बाकीचं पसारा आवरलाय. आणि इकडे मी इडलीसाठी भिजत घातल्यावर उडीद डाळ वगैरे हे सुद्धा बारीक करायचं आहे. सो सारखी इडली डोसा असतं आमच्यात. तर मी माझं डिनर ना 6च्या अगोदरच फिनिश करून घेते. सो 6 वाजता मी जेवण केलं होतं. आता मी काही सुद्धा खात नाही, याच्यावर डायरेक्ट नाश्ता. सो असं असतं आमचं रुटीन. मला कसं वाटलं नक्की सांगा. चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून
व्हिडिओ लाईक करा. भेटू असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा. बाय बाय.